नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्व कसे आहात? आमच्या मागील व्हिडिओमध्ये आपण एक मनोरंजक विषय पाहिला. व्हिडिओ 1 मध्ये आणि 2 मध्ये वनस्पती ऊती, व्हिडिओ 3 मध्ये उपकला ऊती आणि व्हिडिओ 4 आणि 5 मध्ये संयोजी ऊतींचे प्रकार. आतापर्यंत तुम्हाला सर्वांना समजले आहे की संयोजी ऊती विविध ऊती आणि अवयवांना जोडण्यासाठी किंवा त्यांना योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी आणि संरचनात्मक चौकट प्रदान करण्यासाठी विशेष असतात. या व्हिडिओमधील उरलेले भाग रक्त या विषयावर पुढे जाऊन चित्रीकरणाकडे जाऊया. शिकण्याची उद्देशे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला रक्त, RBC, WBC आणि प्लेटलेट्सचे गुणधर्म समजतील आणि लिम्फ आणि आपल्या शरीरात त्याची भूमिका याबद्दल. विषयांवर जाण्यापूर्वी प्रथम धड्यातील काही कीवर्ड पाहूया. कीवर्ड: एरिथ्रोसाइट, बेसोफिल्स, मोनोसाइट, इसिनोफिल, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल, हिमोग्लोबिन, एग्युलेशन, कोलेजन. संकल्पना नकाशा. रक्त हे इतर प्रकारांच्या संयोजी ऊतींपेक्षा वेगळे आहे. रक्तात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात आणि प्रत्येकाचे कार्य वेगळे असते. रक्तातील सर्व पेशी प्लाझ्मामध्ये मुक्तपणे तरंगतात. पेशी बाह्य जागा प्लाझ्मा नावाच्या द्रवाने भरलेली असते. रक्तात कोणतेही तंतू नसतात. पहिला, रक्ताचा द्रव भागाला प्लाझ्मा म्हणतात आणि त्यात 92% पाणी आणि 60% महत्त्वाची प्रथिने जसे की अल्बुमिन, गामा ग्लोबुलिन, अँटी हेमोग्लोबिक फॅक्टर, 1% खनिज क्षार, शर्करा, चरबी, हेपरिन, हार्मोन्स आणि जीवनसत्वे असतात. तर रक्ताच्या घन भागात RBC, WBC आणि प्लेटलेट्स असतात. रक्ताची वैशिष्ट्ये. रक्ताला द्रव संयोजी ऊती म्हणतात, जी आपल्या शरीरात बंद नळीमध्ये वाहते. आपल्या हृदय 24 तासांचा कालावधी जवळजवळ 20,000 किलोमीटर अंतरापर्यंत जवळजवळ 36,000 लिटर रक्त पंप करते. रक्त लाल रंगाचे असते. काही वगळता जसे की झुरळाचे रक्त पांढरे असते तर गोगलगायीचे रक्त निळ्या रंगाचे असते. सामान्य प्रौढ मानवांमध्ये सुमारे 5 लिटर रक्त असते.
प्लाझ्मामध्ये हेपरिन देखील असते, जे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यास प्रतिबंधित करते. रक्तातील एक प्रमुख घटक म्हणजे पाणी, जे प्लाझ्मामध्ये साठवले असते. पाण्याव्यतिरिक्त त्यात ग्लुकोज, अमिनो आम्ल, प्रथिने, जीवनसत्त्वे, शरीरासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स आणि लॅक्टिक आम्ल, युरिया, क्षार इत्यादी उत्सर्जित उत्पादने असे अनेक पोषक घटक असतात. प्लाझ्मामध्ये हेपरिन देखील असते, जे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यास प्रतिबंध करते. लाल रक्तपेशी, त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे लाल रंगाचे प्रथिने असते, जे रक्त लाल दिसते. लाल रक्तपेशी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या वाहतुकीस मदत करते. मानवी रक्ताच्या 1 मिलीमीटरमध्ये सुमारे 50 लाख लाल रक्तपेशी असतात, ज्या 120 दिवस रक्तात राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भाशयात असता, तेव्हा तुमचे लाल रक्तपेशी यकृत आणि प्लीहा लसिका प्रणालींचा भाग मध्ये तयार होतात. तुमच्या जन्मानंतर हे लाल रक्तपेशी लांब हाडांच्या अस्थिमज्जेतून तयार होतात. सस्तन प्राण्यांमध्ये प्रौढ लाल रक्तपेशा केंद्रिक नसतात. पांढऱ्या रक्तपेशी हेमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे या पेशी रंगहीन असतात, म्हणून त्यांना ल्युकोसाइट्स असं म्हणतात. या पेशींची संख्या आरबीसीच्या तुलनेत कमी असते. या पेशी रक्तात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्म जीवांवर हल्ला करते आणि त्यांचा नाश करते. न्यूट्रोफिल्स शरीरात प्रवेश करणाऱ्या परदेशी कणांशी लढतात, म्हणून त्यांना पोलीस म्हणतात, आणि पचन करणारे एन्झाईम्स सोडून सर्व मृत कण स्वच्छ करतात, ज्यांना स्कॅव्हेंजर्स म्हणतात. आणि मृत डब्ल्यूबीसी बद्दल काय? हो, ते जखमेतून पू म्हणून बाहेर येते. रक्तात प्रवेश करणाऱ्या परदेशी पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज स्त्रवित करतात. मोनोसाइट्स अमिबासारखे हालचाल करतात, परदेशी पदार्थांवर हल्ला करतात आणि त्यांना गिळंकित करतात. रक्त प्लेटलेट्स हे पेशींचा एक वेगळा गट आहे, ज्यांना केंद्रक नसते. ते डिस्कसारखे प्रक्षेपण असतात. जेव्हा जेव्हा रक्तवाहिनीला दुखापत होते आणि तेव्हा प्लेटलेट्स दुखापतीच्या ठिकाणी जमा होतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास मदत करतात. रक्तवाहिन्यांमधील जखमेला गुठळी सील करते आणि पुढील रक्तस्राव रोखते. लिम्फॅटिक सिस्टीम
आपल्या रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडणारे सर्व द्रव काढून टाकून ते आपल्या शरीरातील ऊतीमधील द्रव पदार्थांचे प्रमाण राखते. लिम्फ हा पांढऱ्या रक्तपेशींपासून बनलेला एक स्पष्ट पांढरा द्रव आहे. विशेषतः लिम्फोसाइट्स या पेशी रक्तातील आणि शरीरातील ऊतीमधील बॅक्टेरियावर हल्ला करतात. लिम्फ नोड रचना ही एक लहान बीन आकाराची रचना आहे जी शरीराची रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग आहे. स्थान लिम्फ नोड शरीराच्या अनेक भागांमध्ये असतात, ज्यामध्ये मान, बगल, छाती, पोट, विशेषतः पोट याचा समावेश होतो. कार्य त्यामध्ये रोगप्रतिकारक पेशी असतात आणि लिम्फ द्रव पदार्थात आत येणारे जंतू नष्ट करतात. आजार निर्माण करणाऱ्या आक्रमणकर्त्यापासून तुमच्या शरीराचे रक्षण करणे. शरीरातील द्रव पातळी राखा. पचन संस्थेतील चरबी शोषून घ्या आणि पेशींची कचरा काढून टाका. संपूर्ण शरीरात शेकडो लिम्फ नोड्स आहेत. तयार होतात. रक्त प्लाझ्मापासून जेव्हा द्रव धमनिकाच्या टोकावरील केशिकांच्या भिंतीमधून जातो तेव्हा लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पहिले, लिम्फ हा रक्त शरीरातील ऊतींमध्ये पांढऱ्या रक्तपेशी विशेषतः लिम्फोसाइट्स जीवाणूवर हल्ला करणाऱ्या पेशींपासून बनलेला एक पारदर्शक ते पांढरा द्रव आहे. दुसरा, हिमोग्लोबिन नावाच्या द्रवांच्या उपस्थितीमुळे रक्ताचा रंग लाल असतो. तिसरा, वायूंच्या वाहतुकीत लाल रक्तपेशी मुख्य भूमिका बजावतात. जंतूपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास WBC मदत करतात आणि दुखापतीमुळे रक्तस्राव झाल्यास प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात. चौथं, रक्तात असलेल्या हॅपरिन अँटीकोगुलेंट घटकांमुळे रक्त गोठण्यास मदत करते. पांढऱ्या रक्तपेशी दोन प्रकारच्या असतात. ग्रॅन्युलोसिस्टम पुढे इस्नोफिल्स, न्यूट्रोफिल्स आणि बेसियोफिल्स मध्ये विभागले जातात आणि ॲग्युलोसाइट्स पुढे लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स मध्ये विभागल्या जातात. आठवण, रक्ताचा मानसिक नकाशा काढा आणि प्रत्येकाचे एक कार्य सांगा.